शिरूर लोकसभा मतदारसंघावरून शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच निर्माण होण्याची शक्यता आहे। एकीकडे अजित पवार गटाकडून शिरूर लोकसभेत मोर्चे बांधणी सुरू आहे, तर दुसरीकडे आढळराव पाटलांनी देखील मतदारसंघावर आपला दावा सांगितलाय। पाहूया। महायुतीचा मीच उमेदवार आहे आणि निवडून येणारा मीच खासदार असणार आहे, याबद्दल काही शंका नाही। लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा हा नक्कीच अधिकार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी शिरूरचा दौरा करत अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली, तर दुसरीकडे आढळराव पाटलांनी शिरूरमध्ये आपणच महायुतीचा उमेदवार असल्याचा दावा केलाय। गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या मनात होतं की मला मंत्री दर्जाचं काहीतरी पद व्हावं, मिळावं, कारण मी पक्षामध्ये एक सिनियर आहे। मी गेले 5 वर्ष मतदारसंघात फिरतोय, तर एका म्हाडाच्या पदासाठी मी ते माझा क्लेम सोडेल असं नाही आहे। क्लेमचा विषय नाही आहे, आमच्या पक्षात ठरलेलं मी निवडणूक लढणार आहे। महायुतीमधून शिरूरमधून आढळराव पाटीलच असतील। महायुतीचा मीच उमेदवार आहे आणि निवडून येणारा मीच खासदार असणार आहे, याबद्दल काही शंका नाही। मला एवढंच म्हणायचं आहे की लोकशाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा हा नक्कीच अधिकार आहे आणि ही चर्चा माझ्याही कानावर आली, परंतु याविषयी मला खोलात जाऊन काही कल्पना नाही, कारण ही चर्चा माझ्याही कानावर आली की असं पद मिळाल्यानंतर ही कदाचित बोलबण असते का, असू शकते का, हा अनेकांनी प्रश्न विचारला। सुनेत्रा पवारांच्या शिरूर दौऱ्यानंतर पार्थ पवार शिरूरमधून निवडणूक लढणार अशा चर्चांना उधाण आलंय। मात्र कोणता मतदारसंघ लढवणार याचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदेंनी दिली। तर आमच्या कुटुंबातील एखादा नेता शिरूरमध्ये यायला नको असा टोला रोहित पवारांनी पार्थ पवारांना लगावला। येणाऱ्या काळामध्ये कोण कुठून लढणार, कुठल्या सीटवरती, जागेवरती कुठल्या पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी लढणार, ते मला वाटतं सर्वोच्च सगळे नेते जे आहेत ते त्या ठिकाणी बसून जे आहेत हे त्या ठिकाणी ठरवतील। आज मला असं कळलं की आज इथून जे माजी लोकसभा सदस्य होते इथून त्यांना काहीतरी पद मिळालं वाटतं, म्हणजे ते काही लढत नाही, आता काही टेन्शन नाही, तसंही टेन्शन नव्हतं। आता कोण नवीन येते काय माहिती, आमच्याच कुटुंबातला एखादा नको याला असू दे। शिरूर मतदारसंघातून 2 वेळा आढळराव पाटील निवडून आले होते, तर 2019 मध्ये अमोल कोल्हेंनी शिरूरचं मैदान मारलं होतं। 2009 मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली। 2009 आणि 14 मध्ये शिवसेनेनं दोन्ही वेळेस विजय मिळवला। शिवाजीराव आढळराव पाटील खासदार झाले। 2019च्या निवडणुकीत अमोल कोल्हेंनी 58,000 मतांनी आढळराव पाटलांचा पराभव केला। मात्र 2024 मध्ये शरद पवार गटाकडून अमोल कोल्हे मैदानात आले तर महायुतीमध्ये शिरूर मतदारसंघावरून ओढाताण निर्माण होऊ शकते। शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनाही आव्हान दिलं होतं। शिरूरमधून मी दिलेला उमेदवारच निवडून येणार असं म्हणत दादांनी कोल्हेंना इशारा दिला, तर कोल्हेंनी देखील अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं होतं। मी हे कधी बोलणार नव्हतो, परंतु आता यांना उत्साह आलाय, निवडणूक आल्यात ना जवळ, त्याच्यामुळे एक पदयात्रा विदयात्रा, कोणाला संघर्ष यात्रा सुस्ती, कोणाला पदयात्रा सुस्ती चालायचं। लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडायचा अधिकार आहे, काळजीच करू नको। इथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव। तळ ठोकून राहावं लागत असेल तर मला वाटतं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यासाठी ही पोचपावती आहे की इतक्या मोठ्या नेतृत्वाला जर तळ ठोकावा लागत असेल तर याचा अर्थ कुठेतरी बरं काम केले म्हणून तर तळ ठोकत असते। असू दे ना, आपण बघा ना, आता ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो, आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। शिरूर लोकसभेसाठी अजित पवार गट आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात हा मतदारसंघ कोणाला सुटणार, शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना कोण आव्हान देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.